इथे बघा माझ्या मटकीला किती छान मोड आलेली आहे. तुम्हाला पण अशी मोड आणायची आहे का? मग त्यासाठी जो खाली बटन दिलं आहे बघा, तिथं क्लिक करा म्हणजे सगळा व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. तर तोपर्यंत तुम्ही ही भाजी बघून घ्या. अगदी गावरान पद्धतीने केली आहे. कढईमध्ये तेल घातलं आहे, जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा चिरून घालून भाजून घेतला आहे. चवीपुरतं मीठ आणि हळदपूड घालून आता छान असं मी परतून घेत आहे. आता जी मोड आलेली मटकी आहे ना, ती यामध्ये घालून छान अशी परतून घ्यायची आहे. वरून चवीपुरतं तिखट घालायचं आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, जे भाजलेले शेंगदाणे असतात बघा, ते असं अर्धबोबडं करून यामध्ये घालायचं आहे. असं घालून काय होतं, मटकीच्या भाजीला चव छान येते हो. वरून कोथिंबीर घालून घ्यायचं आणि चिंचगुळाचं पाणी मात्र विसरायचं नाही बघा. चिंचगुळाचं पाणी घातल्यानं काय होतं, मटकीच्या भाजीला एक वेगळीच चव येते हो, आंबट गोड अशी. तुम्ही पण अशा प्रकारची मटकीची भाजी करूनच बघा. आमच्या गावाकडं आम्ही सारखं करतो बघा. त्यानंतर वरून थोडं पाणी घालायचं भाजी छान अशी शिजण्यासाठी. एक झाकण ठेवायचं आणि भाजीला आता शिजू द्यायचं. इथे बघा भाजी आता शिजत आलेली आहे. आता